सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. खांदे कोपर शिथिल. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 30 ते 35 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. प्रार्थना दोन्ही हात जोडून. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्जन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आजचा आपला विषय असणार आहे आपली लंग्स कॅपॅसिटी आपण कशी वाढवू शकतो, म्हणजे आपली श्वसनाची क्षमता आहे ती कशा प्रकारे आपण अधिक कार्यक्षम करू शकतो या दृष्टीने आजची साधना आहे. फक्त पुन्हा एकदा ज्यांचं कुठल्याही प्रकारचं सर्वायकलचं इश्यू असेल
तर मात्र हे करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर सुरुवात आपण दंडस्थितीपासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती. थोडस आता आपल्याला जॉगिंग करायचे, स्पॉट जॉगिंग, आणि त्यासाठी म्हणजे आपली श्वासाची गती इथे वाढणार आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्यात, आपल्या छातीपाशी हात असतील. आणि आता सुरू करूया स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच स्पॉट जॉगिंग करायचंय. बरोबर. अगदी सावकाश. आणि मग क्षमतेप्रमाणे तुम्ही तुमचा स्पीड वाढवू शकता. बरोबर. छान. थोड्याशा टाचा मागून सीटला लावण्याचा प्रयत्न करा. छान. सावकाश कृती थांबवायची, हळूहळू कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घेऊया. मुखधोती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाशवर या. करणार आहोत आपण जम्पिंग जॅक. म्हणजे आपल्याला उडी मारायची आहे. हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन टाळी द्यायची. बघा या प्रकारे. एक, दोन, अशा प्रकारे ही कृती. हा, बरोबर. ठीक आहे. सुरू करूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. थांबायचंय. पुन्हा इथे श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. विश्रांती. करणार आहोत आपण हँड्स इन हँड्स आउट. म्हणजे इथे आपल्या बरगड्या ज्या आहेत ह्या एकदा प्रसारण पावणार आहेत आणि एकदा आकुंचन होणार आहे. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, पावलांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात समोर जोडलेले, जसं आपण नमस्कार करतो तसे. बरोबर. श्वास घेत घेत हात लांब, श्वास घेत घेत हात लांब, आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, अगदी सावकाश, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, जास्तीत जास्त स्ट्रेच. हात समोर सरळ करायचे, दर्शनात फोल्ड नाही करायचे, समोर एकदम सरळ. हा, एकदम सरळ घ्या. परफेक्ट. पुन्हा श्वास घेत घेत हात, जास्तीत जास्त स्ट्रेच, आणि श्वास सोडत जाऊ. सावकाश, थोडा वेळ हात खाली. आता इथे आपण आडव्या कक्षेमध्ये प्रसारण केलं. आता आपण उभ्या कक्षेत करणार. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या, आणि पुन्हा एकदा श्वास घेत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली. पुन्हा समोरून तसेच खाली येते. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपले हात समोरून वर गेले. बरोबर. आता आपण साईडने वर नेणार. ठीक आहे. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, आपल्या बाजूने, आणि मग पुन्हा श्वास सोडत खाली. बरोबर. छान. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. विश्रांती. बघा, आपली जी वाढलेली श्वासाची गती होती ती आता एकदम नॉर्मल आली असेल.
करणार आहोत आपण आता ताडासन आणि ताडासन श्वसन. ताडासन श्वसन मध्ये काय करायचं बघा दाखवते. याच्या आधी पण आपण केलंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, तळवे सिलिंगकडे. श्वास घेताना आपल्याला टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडताना टाचा खाली जमिनीवर आपटायच्या आणि हाताची जी पकड आहे ती डोक्यावर, या प्रकारे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. ठीक आहे. हे ताडासन श्वसन. बरोबर. आता आधी आपण करणार आहोत ताडासन आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पावलामध्ये थोडस अंतर असेल, तुम्ही जात असेल तर. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. जर समोर हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत आणि दोन्ही हात एकमेकांच्या समोरासमोर आहेत. आणि आता टाचा वर उचला, नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि स्ट्रेच. जेवढा तुम्हाला स्ट्रेच घेता येईल तेवढा स्ट्रेच घ्या. छान. सावकाश टाचा खाली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा, तळवे सिलिंगकडे. आणि आता ताडासन श्वसन. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात जे आहेत ते मानेच्या मागे घ्या. मानेच्या मागे. कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि पुन्हा श्वास घेत घेत आपली कोपरं लांब करा आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. आता आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. थोडस पावलामध्ये अंतर. आपले हात खांदे जे आहेत बघा, हे मागून असे एकमेकांच्या जवळ येतील आणि हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. ठीक आहे. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब असतील आणि ते मागे घेऊन जायचे आहेत. आपल्या छातीचं जास्तीत जास्त प्रसारण. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि मान मागे सैल सोडायची. तुम्हाला जेवढा बॅकवर्ड बेंड घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. बरोबर. छान. रिलॅक्स. मान मध्यभागी, दोन्ही हात खाली. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. ठीक आहे. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर. आणि पुन्हा आपल्याला कमरेतनं मागे हलकस बेंड व्हायचंय. बॅकवर्ड बेंड. आधी मान मागे नेऊ नका. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं मागे व्हा आणि आपले हात जमिनीकडे ताणून सोडा. हात जमिनीकडे धरा आणि त्यानंतर आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल. श्वास चालू. बरोबर. सावकाश मध्यभागी या. खांदे अगदी रिलॅक्स करा आणि मग हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण सूर्यनमस्कार श्वासाशी आधारित. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. आज आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. आणि आता सुरुवात गायत्री मंत्राने. ओम स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक, नमस्कारासन आहे तो श्वास सोडा. दोन, श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. श्वास घ्यायचाय सोडायचाय अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कारासन. अजून तीन आपल्याला करायचे श्वासाशी आधारित. सुरुवात करूया. ओम खगाय नमः. एक आहे तो श्वास सोडा. दोन, श्वास धरून घ्या. तीन, श्वास सोडा. चार, श्वास घेत डावा पाय मागे. पाच, श्वास सोडत चतुरंग दंडासन. सहा, श्वास घेऊया सोडूया. सात, श्वास भरून घ्यायचाय. आठ, श्वास सोडायचाय. नऊ, श्वास घेत डावा पाय पुढे. 10, श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11, श्वास घेत दोन्ही हात वर. 12, श्वास सोडत नमस्कारासन. ओम हिरण्यगर्भाय नमः. लक्ष श्वासाकडे असेल. सुरुवात करूया. एक, दोन, तीन, चार, उजवा पाय मागे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट राउंड. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय मागे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, डावा पाय पुढे. 10, 11, 12. श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचं आहे. रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा किंवा मग साधी मिळते. करणार आहोत आपण पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. आता हे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना बरोबर छान. डोळ्यांकत मिटून घ्या. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. जास्तीत जास्त स्ट्रेच वरच्या बाजूने. इथे आपल्या बाजूचे जे वायुकोश आहेत ते इथे मोकळे होतात जेव्हा आपण पर्वतासन करतो. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ
नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून देऊया. दोन्ही पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. एकेका पायाने वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. डोळे अलगद मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. करणार आहोत आपण आता डॉग ब्रीथिंग. आणि त्यासाठी आपल्या दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. पाठीची थोडीशी स्लाइडिंग पोझिशन होईल. बरोबर. आणि आता आपल्याला जीभ इथे जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे. जास्तीत जास्त बाहेर. आणि आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. डॉग जसं ब्रीदिंग करतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे ब्रीदिंग करायचं आहे. आणि थोडस भराभर कृती असेल, थोडीशी भराभर श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ठीक आहे. पाठ एकदम रिलॅक्स ठेवा. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. जबडा जास्तीत जास्त रुंद. जीभ जास्तीत जास्त ताणायची आहे. आणि सुरुवात. सावकाश. जीभ आतमध्ये, तोंड बंद. दोन्ही हात मांडीवरती. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आणि आपण जे आत्ताच डॉग ब्रीदिंग केलं त्याचा जो काही आपला परिणाम आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या इथे झालेला आहे त्याचा मागोवा. आता आपण करणार आहोत रॅबिड ब्रीदिंग. तर इथे आपल्याला काय करायचं, आपली हाताची जी कोपरं आहेत ती गुडघ्याच्या जवळ घ्यायची. आणि दोन्ही हात बघा, तळवे जे आहेत हे जमिनीवर. ठीक आहे. आणि आता आपली नजर जी आहे ती दोन्हीही हातांच्या मध्ये. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पाठीचा मणका सुद्धा रिलॅक्स. चेहरा आपला जमिनीला समांतर आलाय. ठीक आहे. आता इथे आपल्याला ओठांचं पाऊट करायचं, म्हणजे आपण चंबू कसा करतो ओठांचा त्याप्रमाणे तो चंबू करायचा आहे. आणि पुन्हा एकदा त्या ओठांनीच तोंडाने श्वास घ्यायचा, सोडायचा. आपण पाऊट करतो तसं किंवा शिटी वाजवतो तसं ओठांचा आकार करा. आणि पुन्हा तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. भराभर कृती. ससा ज्याप्रमाणे श्वसन करतो आणि त्याचा जो पाठीचा मणका आहे तो आपल्याला असा हलताना दिसतो त्याच प्रकारे ही कृती असणार आहे. यथाशक्ती. सावकाश थांबायचंय आणि हळूहळू वर यायचंय. सावकाश वर. डोळे अलगद मिटून घ्या. आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. ज्यांना जास्त वेळ वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी आता साधी मांडी घालायला हरकत नाहीये. एक मिनिट, आता लॅपटॉपची बॅटरीचं काहीतरी इश्यू आहे. साधी मांडी किंवा वज्रासनामध्ये फक्त 1 ते 2 मिनिटं थांबा.
तरी माझ्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे सगळा पसारा आहे. लॅपटॉपचं मला चार्जिंगचं पॉइंट सापडत नव्हता. ठीक आहे, पण इथे मी दिसतेय तुम्हाला बरोबर ना? तर आपण आता वज्रासनामध्ये आहोत. आपण करणार आहोत आता स्कंद श्वसन. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, दोन्ही हातांच्या घडी करायच्या आहेत या प्रकारे, आणि आपले हात छातीपाशी ठेवायचे आहेत. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत हाताची घडी वर घ्यायची. श्वास घेत घेत वर. बरोबर. आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वर. आणि श्वास सोडत खाली. सावकाश हाताची घडी सोडून द्या. वज्रासनामध्येच बसा. आणि आता उजवा जो हात आहे तो सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. ठीक आहे. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आता इथे आपण जी स्थिती घेतलेली आहे त्याकडे लक्ष. पुन्हा एकदा इथे आपले बाजूचे वायुकोश जे आहेत ते मोकळे होतात. खांद्यापासून म्हणजे आपल्या हाताच्या कोपरापासून ते कमरेपर्यंत आलेला स्ट्रेच, त्याकडे लक्ष. आणि जोड श्वासाची. आता जो आपला डावा हात वर आहे त्याच्यावरून आता उजवा हात घ्या. तिथल्या तिथेच हाताचा बदल करा. डोळे अलगद म्हटलेले तसेच ठेवायचे. मान मध्यभागी आहे. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. सावकाश उजवा हात आधी खाली येईल आणि मग डावा हात. डोळे मिटून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच विश्रांती. एक एका पायाने आपण वज्रासन जे घातले ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया, उजवा आणि मग डावा. आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हातांमध्ये अंतर. आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्तान ताडासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगला समांतर आणि पावलं जमिनीकडे ताणून घ्या. जास्तीत जास्त स्ट्रेच दोन्ही पावलांमध्ये आणि आपल्या हातांमध्ये. पावलं खालच्या बाजूने ताणा आणि आपले हात वरच्या दिशेने. जास्तीत जास्त स्ट्रेच. स्ट्रेच. आणि रिलॅक्स. दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. आता इथे आपल्याला थोडस अकार उकार आणि मकाराचं यौगिक श्वसन करायचंय. दोन्ही हात सरळ आपल्या दोन्ही हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि श्वास सोडताना ते बाजूने खाली येतील. आणि अकार उकार आणि मकाराची आपण इथे जोड देणार आहोत. हवं असेल तर एक आवर्तन बघा, मी दाखवते. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि श्वास सोडताना अ उ म करत हात खाली बाजूने खाली येतील. जेव्हा आपले हात खांद्याच्या इथून सरळ आडवे होतील तेव्हा उकार करायचा. आणि हळूहळू खाली येताना मकार करायचा. ठीक आहे. आणि जेव्हा डोक्याच्या दिशेने वर असतील तेव्हा अकार करायचा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर. आणि श्वास सोडत
श्वास घे, दोन्ही हात वर. श्वास सोडत. दोन्ही हात श्वास घे, डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत. लास्ट राउंड. श्वास घे, दोन्ही हात वर आणि श्वास सोडत. विश्रांती. रिलॅक्स. बघा इथे श्वासाची गती तुमची अजिबात वाढली नसेल, ती अगदी संथ आणि लयबद्ध असेल. आपण करणार आहोत मत्स्यासन. तर इथे दोन्ही पाय जुळलेले आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला शयन स्थितीमध्ये, किंवा दोन्ही पाय सरळ. जर गुडघे वरती तरंगत असतील तर दोन्ही पाय सरळ करा. आणि आता आपल्या हातांची जी बोट आहेत ती आपल्या कानाच्या जवळ, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. आपल्याला सावकाश आता आपलं डोकं वर उचलायचंय आणि आपल्या ताळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आहे. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, हाताची कोपरं जमिनीवर. आणि इथे जास्तीत जास्त आपल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं प्रसरण करायचंय, छातीच्या स्नायूंचं प्रसरण. खांदे एकदम रिलॅक्स मागच्या बाजूने ते खेचले असतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश. पुन्हा आपल्या हातांचा आधार आपल्या कानाच्या इथे. सावकाश डोकं वर उचलायचंय. पाठीचा एक एक मणका जमिनीवर. हळूहळू एक एक पाय सरळ करा. पद्मासन, अर्ध पद्मासन. सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. सावकाश एका कुशीला म्हणायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे अलगद मिटून द्यायचे. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, अगदी थोडस. आता दोन्ही हातांची घडी करायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आता आपल्याला श्वास घेत आपली हाताची घडी थोडीशी पुढे घ्यायची आहे. श्वास घेत पुढे घ्यायची आहे आणि श्वास सोडत आपली हाताची घडी छातीपाशी येईल आणि नजर सिलिंग करेल. ठीक आहे. श्वास घेत आपल्याला हाताची घडी पुढे घ्यायची, कपाळ हाताच्या घडीवर टेकवायचंय आणि श्वास सोडत नजर सिलिंग करेल. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. आपलं कपाळ हाताच्या घडीवर. श्वास सोडत हाताची घडी छातीपाशी, नजर सिलिंग. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. श्वास सोडत वर. सावकाश आपले दोन्ही हात सरळ आपल्या शरीराच्या जवळ येईल, कपाळ जमिनीवर. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हातांचे हात आपल्याला फोल्ड करायचे.
हाताची कोपरे छातीपाशी आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये. आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. बरेचसे बॅकवर्ड बेंडिंगचे आसनं होत आहे जेव्हा आपण श्वसनाचा किंवा फुफ्फुसांचा कॅपॅसिटी वाढवण्याचा विचार करतो त्यावेळेला. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील, कपाळ जमिनीवर. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत आपल्याला कमरेतनं हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत वर यायचंय. नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. खांदे रिलॅक्स. पायाला मागून जास्तीत जास्त स्ट्रेच. आता जे पाय आपले सरळ आहेत ते पाय थोडेसे फोल्ड करा. टाचा जे आहेत ते आपल्या सीटच्या जवळ येतील. बरोबर, छान छान. आता जी नजर आपली सिलिंगकडे होती ती नजर समोर घ्यायची. समोर एका बिंदूकडे नजर स्थिर करा आणि तासा अजून आपल्या थोड्याशा सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. छान. सावकाश पाय खाली, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचे निरीक्षण करूया. जिथे कुठे आपण भाग नकळत ताणला गेलेला असेल तर तो जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले. नाकाने एक श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ऊर्जा आपण आपल्यात भरून घेतोय, सामावून घेतोय. आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. आपण तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहोत, चिंतामुक्त होत आहोत. पुन्हा एकदा हीच कृती करायची आहे आणि मनातल्या मनात मी प्राणयुक्त होत आहे श्वास घेताना आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. सावकाश एका कुशीला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये दोन्ही हात गुडघ्यांवर, साधी मांडी, डोळे अलगद मिटून घ्यायचे. रिलॅक्स. आता इथे आपल्याला एक छोटीशी कृती करायची आहे. दोन्ही हात जे आहेत आपले ते पुन्हा एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बघा या प्रकारे. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हात लांब करायचे, जास्तीत जास्त लांब. आणि श्वास सोडत जवळ. पुन्हा एका हातावर दुसरा हात. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत लांब. श्वास सोडत जवळ. अजून एकदा श्वास घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हात जे आहेत हाताची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची. आपली कोपरं जी आहेत ती संपूर्णपणे शरीराच्या जवळ. आणि पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 आता दोन्ही हात समोर येतील, हाताचे कोपरं समोरच्या बाजूने. पुन्हा श्वास घेत वर घ्या आणि श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही हात आपल्या मांडीवरती, डोळ्यालगत मिटून घ्या. तिथल्या तिथेच विश्रांती. पुन्हा एकदा इथे आपण आता विभागीय श्वसन करणार आहोत. विभागीय श्वसन हे लंग्स कॅपॅसिटीसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्याने आपला डायफ्राम जो आहे, म्हणजेच आपली उदरपोकळी, ही अधिक कार्यक्षम होते. तर आता आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत आणि ती आता आपल्या पोटापाशी किंवा ओटी पोटापाशी असतील. बरोबर. आता श्वास घेऊन दोन्ही हात असे लांब करायचे आणि हात छातीच्या रेषेमध्ये येतील. बघत आहे. हात लांब, श्वास करत आपले हात आपल्या छातीपाशी येतील. ठीक आहे. आता सुरुवातीला जे आपण हात खाली घेतले ते आता आपल्याला आपल्या छातीपाशी ठेवायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे आणि श्वास सोडताना करत हात आपले छातीपाशी येतील. ठीक आहे. पुन्हा एकदा श्वास घेत लांब, श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत आता आपले हात नजरेच्या रेषेत जातील आणि श्वास सोडताना उकार करायचा आहे, म्हणजे थोडेसे तिरपे होतील. श्वास घेत दोन्ही हात लांब करायचे नजरेच्या रेषेमध्ये तिरपे आणि श्वास सोडताना ऊ. बरोबर. मान आपल्याला मध्यभागी ठेवायची, ती कुठेही अशी वर किंवा खाली करायची नाहीये, ती अगदी सरळ मध्यभागी असेल. ठीक आहे. पुन्हा एकदा सुरू करूया. श्वास घेत हात लांब नजरेच्या टप्प्यामध्ये, श्वास सोडत ऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत ऊ. श्वास घेत लांब, श्वास सोडत ऊ. आता दोन्ही हात श्वास घेत वर घ्यायचे डोक्याच्या दिशेने आणि श्वास सोडताना मकार. श्वास घेत वर, श्वास सोडत श्वास घेत वर, श्वास सोडत दोन्ही हात खाली गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटून. संपूर्ण आपण जे हे विभागीय श्वसन केलं एक व्हेरिएशन मध्ये, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण श्वसनाचा विचार करतोय, त्यामुळे आज आपल्याला करायची आहे प्राणायाम, प्राणमुद्रा. तर ही कशी करायची? सोपी आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट आहे त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. बाकीची दोन बोटं आपली सरळ ओपन असतील. ही आहे आपली प्राणमुद्रा. आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे ती वाढवणारी ही मुद्रा आहे प्राणमुद्रा. करंगळी आणि तिच्या बाजूचं बोट, करंगळी पण फोल्ड करा. हा, बरोबर बरोबर. ही आहे आणि बाकीची दोन बोटं आपली जुळलेली, ही आहे प्राणमुद्रा.
आता ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर नुकताच हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल किंवा एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी झाली असेल, तर त्यांनी ही मुद्रा जरूर करावी. याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ही वाढण्यास मदत होते. ठीक आहे. दोन्ही हात जे आहेत, तळवे जे आहेत, हे आपले सिलिंगच्या दिशेला असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि आपला नॉर्मल जो श्वास चालू आहे तो तसाच चालू ठेवायचा आहे. कुठेही दीर्घ श्वसन वगैरे कुठेही न अडकता सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. तुम्ही या मुद्रेमध्ये सकाळी दुपारी कधीही केव्हाही कुठेही बसू शकता. याला कुठलेही वेगळे असे नियम नाहीयेत. आणि आता करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. हातांची प्राणमुद्रा आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरूया. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलाबाळांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आपण करणार आहोत भस्त्रिका. तर इथे जसं मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं, ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास किंवा डिप्रेशनचे कुठलेही आजार किंवा ट्रीटमेंट चालू असेल तर भस्त्रिका करणं टाळायचं आहे. श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. म्हणून हे सगळे आजार ज्यांना असतील त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. साधी मांडी आपण घातलेलीच आहे. दोन्ही हातांची अंगठ्या आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं. हात छातीपाशी. इथे आपल्याला फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. पूरक आणि रेचक हे जोरात होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा, ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे करताना काळजी घ्या किंवा करणं टाळा. सुरुवात करूया. दोन्ही हात छातीपाशी. पूरक, रेचक. पूरक करताना हात पुढे, रेचक करताना मागे. पूरक, रेचक, पूरक, रेचक. स्पीड वाढवायचा. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल, आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण शीतली आणि सितकारी प्राणायाम करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. बघा, जेव्हा आपण श्वसनाचा विचार करतो किंवा लंग्स कॅपॅसिटीचा विचार करतो त्यावेळेला प्राणायाम हा अतिशय महत्वाचा ठरतो. तुम्ही रोज जर प्राणायाम डेली अगदी 10 मिनिटासाठी जरी केला तरी त्याला तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत ते खूप लॉंग टाइम मिळतात आणि त्याचबरोबर आपलं मन सुद्धा शांत होतं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की प्राणायाम युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्त अभ्यास युक्तेन सर्व रोग
समुद्भव. जर आपण योग्य प्रकारे प्राणायाम केला तर सगळे रोग आपल्यापासून दूर राहतील. पण हाच जर अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला सगळे रोग होऊ शकतात. म्हणून अगदी सावकाश आणि यथाशक्ती प्रयत्न करायचा. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. करणार आहोत आपण शीतली प्राणायाम. आपल्याला आपली जीभ बाहेर घेऊन यायची आहे, जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दुसरं आवर्तन. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक राऊंड शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. करणार आहोत आपण सितकारी प्राणायाम. ओठ विलग करायचे, दातावर दात. दाताच्या पटीतनं आपल्याला हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. तेव्हा सित असा आवाज येईल. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या संपूर्ण हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेच. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण जबड्यामध्ये, कंठामध्ये. श्वासाची गती लयबद्ध आहे. करूया भ्रामरीची आवर्तन 3. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. करणार आहोत आपण ओंकार साधना. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल ते बदलू शकता. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेत. पायाची बैठक जर बदलायची असेल, थोडेसे पाय रिलॅक्स करायचे असतील तर करू शकता. पुढची 3 ते 4 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. साधी बैठक घालायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ.
खांदे जमिनीकडे सैल सोडलेले, पाठीचा कणा समस्थितीमध्ये सरळ मध्यभागी, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल, एक हलकस स्मितहास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपण जी बैठक धारण केली आहे, पावलामध्ये, पावलांच्या बोटांमध्ये, अँकल जॉईंट्स मध्ये जर काही स्ट्रेच असेल, अवघडलापणा असेल, तर तो मनाने रिलॅक्स करून घ्या. आपल्या मांडीचा भाग, आपले हिप जॉईंट्स किंवा आपले गुडघ्याचे स्नायू, तिथे जर काही ताण वाटत असेल, तर तो भाग थोडासा मनाने शिथिल करून घेऊया. आपली जाणीव आपल्या कमरेपासून पायाच्या नखापर्यंत आहे. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपली जाणीव पायाच्या नखापासून कमरेपर्यंत, पेल्विस रिजन पर्यंत, आणि श्वास सोडताना अ चा उच्चार अ. पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत आपले संपूर्ण स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव आपण आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन येऊया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स आहेत, पाठीचा कणा सरळ, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स. शरीराचा हा मधला भाग शिथिल होण्यासाठी देणार आहोत उकाराची जोड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे आणि उकार ऊ. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत, हनुवटी जमिनीला समांतर आहे. तोंडाच्या आतमध्ये जीभ सैलसर सोडलेली आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपला हा संपूर्ण वरचा भाग, चेहऱ्याचा भाग शिथिल होण्यासाठी देऊया मकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. श्वास सोडत मकार. करूया संपूर्ण विभागीय श्वसन. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा सर्वसमावेशक ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन, ओमचंच चिंतन. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे अशा गणेश रूपी ओमचं आपण स्मरण करतोय, मनन करतोय, चिंतन करतोय. सर्वसमावेशक कालातीत त्रिगुणातीत ओम. करणार आहोत मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक.
अगदी हळू आवाजात आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या शांतपणे आपण हे उच्चार करणार आहोत. आहे तो श्वास सोडू. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. खोलवर दीर्घ श्वास. ओम. शांतिपाठ दोन्ही हात जोडून. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. प्रचंड आत्मविश्वास आणि ऊर्जा प्राप्त झालेली आपली मनस्थिती. या स्थितीतूनच ओमच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला वर्ग आजचा इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.